संविधान बचावसाठी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ऑल इंडिया पॅन्थर सेना दीपक केदार यांची सिल्वर ओक येथे भेट. दोन दिग्गज नेत्यांची भेट चर्चेला उधाण. इंडिया आघाडीचे घटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांची राजकीय, सामाजिक, संविधान बचाव इत्यादी विषयांवर 1.5 तास चर्चा झाली. दोन्ही नेते येणाऱ्या काळात सोबत दिसतील. संविधान, लोकशाही, आरक्षण, मानवता वाचवण्यासाठी आज नरेंद्र मोदी विरोधी सर्व घटक पक्षांसोबत आम्ही असणार आहोत. आज जे हुकुमशाही व्यवस्थेविरोधात लढत आहेत ते सगळे बाबासाहेबांची टीम आहे. बी फॉर बाबासाहेब ही आमची ओळख असणार आहे. ही निवडणूक नाही तर संविधान वाचवण्याचे आंदोलन आहे. त्यामुळे या आंदोलनात आम्ही उतरणार असल्याचे दीपक केदार यांनी सांगितले. ऑल इंडिया पॅन्थर सेना आंबेडकरी चळवळीतील आजची सर्वात मोठी लढाऊ संघटना आहे. दलित, अत्याचार, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, कामगार, शेतकरी, भूमिहीन मजुरांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आहे. भीमा कोरेगाव, नामांतर भूमी, खामगाव येथील 3 मोठ्या सभेमुळे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या नेतृत्व प्रकर्षाने दिसून आलं. संख्येने लोक दीपक केदार यांना ऐकायला येत असून तळागाळात जाऊन कार्य केलं असल्यामुळे राज्यातील सर्व जिल्हे, तालुक्यात हे संघटन आहे. या बैठकीत काही कार्यक्रम डिझाईन केलेले आहेत. तात्काळ ऑल इंडिया पॅन्थर सेनेने राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची पुण्यात बैठक बोलवली आहे. पुढची रणनीती लवकर जाहीर होईल. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष जयंत पाटील, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे, मुंबई कोकण प्रभारी विनोद मोरे, महाराष्ट्र सरचिटणीस जितेश जगताप, महाराष्ट्र युवक अध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवराज बांगर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, हिरकणी न्यूज, मुंबई, महाराष्ट्र राज्य. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.